केज शहरातील धारूड रोड परिसरामध्ये सुप्रसिद्ध असलेल्या संत गजानन महाराज प्रतिष्ठान संचलित बचपन बालविद्या मंदिर या इंग्रजी शाळेचं वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या आनंदात आणि उत्साहात दरवर्षीप्रमाणेच याही वर्षी संपन्न झालंय। या कार्यक्रमास केजच्या नगराध्यक्षा सौ सीताताई बनसोड, पत्रकार रामदास तपसे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते हनुमंत भोसले, रामराव पाटील, अध्यापक, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर हनुमंत सौदागर, सोनपेठचे इंडियन गॅस वितरक संजय राख, चाटे इंग्लिश स्कूलचे अजित चाटे यांची विशेष उपस्थिती होती। संस्थेचे प्रमुख विनायकराव कराड आणि प्रिन्सिपल सौ वैशाली कराड यांनी या कार्यक्रमाचं उत्कृष्ट असं नियोजन केलं होतं। तर सौ रुपाली बोबडे मॅडम आणि सौ ज्ञानेश्वरी सत्वधर मॅडम यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले। या कार्यक्रमास विद्यार्थी आणि पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घेतला। अगदी अल्पावधीतच केज शहरामध्ये बचपन बालविद्या मंदिर ही शाळा केज शहरामध्ये आणि तालुक्यात सुप्रसिद्ध झाली आहे। या कार्यक्रम प्रसंगी नगराध्यक्षा सौ सीताताई बनसोड काय म्हणाल्यात आणि चिमुकल्यांनी कशा पद्धतीनं या स्नेहसंमेलनात आनंद घेतला याची काही क्षणचित्रे पहा न्यूज वन महाराष्ट्र वाहिनीवर। जास्त वेळ घेणार नाही। तुमच्या माझ्या आदेशिकांची बोली सावित्रीबाई फुले ज्यांची आज जयंती आहे, माता रमाई, अशा माता रमाई सर्व मानवाला सर्वप्रथम अभिवादन करते आणि विचार मंचावर उपस्थित असलेले आज बचपन बालविद्या मंदिरच्या स्नेहसंमेलनानिमित्त माझे मार्गदर्शक आदरणीय भोसले सर, माझ्या बाजूला बसलेले अतिशय चांगल्या पद्धतीची पत्रकारिता करतात असे रामदासजी तपसे साहेब, माझ्या दुसऱ्या बाजूला बसलेले जे PhD आहे, डॉक्टर आहेत, माती आणि माता याच्यावर त्यांचा आमचा खूप मोठा अभ्यास आहे अशा हनुमंत सौदागर सर, आपल्या चाटे सर, या ठिकाणी मॅडमचे बंधुराज आदरणीय राख साहेब आणि तुमच्या समोर दिसतंय ते वैशाली मॅडम, बचपन विद्या मंदिरच्या मुख्याध्यापिका आणि त्यांना क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंसारखे साथ देणारे आमचे आदरणीय कराड सर, कराड सरांसाठी जोरदार। मी ह्या शाळेचा संघर्ष नाही तर मी मॅडमचा संघर्ष बघत आहे, कारण माणसामध्ये सुप्त इच्छा आणि इच्छाशक्ती असल्याशिवाय काहीही कुणी करू शकत नाही। आणि त्यानंतर विचार मंचावर उपस्थित असलेले ज्युनियर डॉक्टर साहेब, चाटे साहेब आणि बाजूला मला महिलांमध्ये दिसत असलेल्या आमच्या डॉक्टर चाटे मॅडमला मी विनंती करेल की माझ्या हाताने पुष्पगुच्छ घ्यावं, कारण मुलांना खूप नटवून आणलेलं आहे। एवढ्या सगळ्या बिझी शेड्यूल मधून मुलांवर एवढे लक्ष द्यायला त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या आणि त्यांनी माझ्या हातून पुष्पगुच्छ घ्यावा। मॅडमच्या वतीने मी त्यांचा सत्कार करणार आहे। या मॅडम अतिशय आनंदात तोपर्यंत तुम्ही टाळ्या वाजवायच्यात म्हणजे तुम्हाला ऊर्जा येणार, कारण तुमचा आणि मॅडमचा खूप चांगला संबंध आहे। म्हणलं की सोनोग्राफी आणि एकमेव सोनोग्राफी सेंटर महिला अतिशय उत्कृष्टपणे ज्युनियर चाटे मॅडम या ठिकाणी चालवत आहेत। आता त्यांची तुमची ओळख पण होईल आणि त्यांच्यासाठी जबरदस्त काय त्या स्वतः डॉक्टर आहेत, पण अतिशय सामान्य महिला जशी बसली का त्याच पद्धतीने त्या खुर्चीवर बसल्या होत्या आणि माझं लक्ष तिकडे केंद्रित झालं। सांगायचं म्हणजे सर तुम्ही मोठेगाव सरांचं उदाहरण दिलं। निश्चितच केज विकसनशील मार्गावर चालत आहे। केज मध्ये विविध प्रश्न, रस्त्याचे प्रश्न असतील, अग्निशामक दलाचे असतील, आता कचऱ्याचा सुद्धा त्या ठिकाणी जो प्रश्न आहे तो मार्गी लागणार आहे। काही दिवसातच फलोत्पादनाच्या जागेचा प्रश्न मार्गी लागणार आहे। सगळे कामं होणारच आहेत आणि हे सगळं करीत असताना तुमच्यासारखे समाजामध्ये कर्तव्यदक्ष आणि निष्पक्षपातीपणे काम करणारे माणसं आहेत म्हणून केज योग्य दिशेला आणि आम्ही प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न करतो। सर मोठेगावकर सर लातूरमध्ये ज्या किमतीने राहतात त्याच्यापेक्षा 60 पटीने तुम्ही आमच्यासाठी महत्वाचे आहे। पैसा हा कमी महत्वाचा असतो पण विचार हा सगळ्यात मोठा महत्वाचा असतो। माझ्या बाजूला बसलेले डॉक्टर झाले, PhD होणं सोपं नसतं। सौदागर सर PhD झाले, त्यांच्यासाठी विस्तार आहे आणि मॅडमचा तर संघर्ष मी बघत आहे। हे सगळं करीत असताना त्यांनी घरामध्ये बसून अतिशय आनंदात राहू शकल्या असत्या। छान दोन मुलं, पण धडपड करणे हा माणसाचा गुण असावा, तो स्वभाव असावा आणि त्याचा सुद्धा
माझ्या माहितीस्तव हैदराबाद हे आयटी क्षेत्राचा हब आहे आणि त्या ठिकाणी त्यांनी त्यांच्या मुलीला पुढच्या शिक्षणासाठी पाठवलेलं आहे. मला एकच विनंती करायची आहे फक्त, ह्या शाळेचं नाव जसं मॅडमने दूरदृष्टी ठेवलेलं आहे की बचपन हे सगळं करीत असताना मुलांचं बचपन, मुलांचं चाइल्डहुड, मुलांचं बालपण हरवू देऊ नका, एवढीच नंबर विनंती तुम्हाला. आम्हाला काल परवाचं उदाहरण सांगते साहेब, मला उंड्या खायला एका शेतात जायचं होतं. मी माझ्या मैत्रिणीला म्हणलं, माझ्या सगळ्याच म्हणजे ग्रेड मधल्या मैत्रिणी म्हणलं थोडं उंड्या खायला जाऊया शेतामध्ये. त्या म्हणल्या नाही, मुलीची परीक्षा आहे. मुलीची परीक्षा कितीला आहे? केजीला आहे. म्हणजे केजीला परीक्षा आहे, तुम्ही एवढं टेन्शन घेऊ नका. अरे तुम्ही त्यांना शेतात न्या, मैदानात न्या, पिक्चर बघायला न्या, म्हणजे समाजामध्ये जे जे काही होते त्याचं ज्ञान त्यांना भेटली. शेतात आली असती तर गहू बघितले असते, धान्य बघितलं असतं, माती बघितली असती आणि त्याच्यामधून पण ती शिकली असती. मला एकच विनंती आहे की तुम्ही लेकरांच्या शिक्षणाचं टेन्शन घेऊ नका. सरांनी म्हणल्याप्रमाणे जीवन ही स्पर्धा आहे. स्पर्धेमध्ये मुलं आपल्याला कायम ठेवायचे आहे, पण जीवनापेक्षा वयापेक्षा जास्त टेन्शन मुलांना देऊ नका आणि तुम्ही हे घेऊ नका. त्यांना त्यांचं बालपण जगू द्या. ते मोठे होणारच आहे, छोटी शाळा आहे, ते मोठे होणारच आहे आणि तुमच्या मुलांमध्ये डॉक्टर, इंजिनियर, कलेक्टर हे लपलेले आहेत आणि आजच्या कार्यक्रमातून ते कुणी अतिशय चांगल्या पद्धतीचे कलाकार सुद्धा बाहेर येणार आहेत. मुलांना चांगल्या पद्धतीने व्यक्त होता यावं म्हणून स्नेहसंमेलनाचा, वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम असतो आणि त्यामध्ये तुमचे छोटे छोटे मुलं वेलीवरच्या फुलासारखे अतिशय सुंदर दिसत आहेत आणि त्या सुंदर लेकरांचा कार्यक्रम तुम्ही बघणार आहे. तुम्ही जास्त वेळ घेणार नाही. विनंती एवढीच असेल की मुलांच्या डब्यामध्ये पोळी भाजी द्या, मुलांना मॅगीची सवय लावू नका, मुलांच्या हातातून मोबाईल घ्या आणि मुलांच्या हातामध्ये पोळी भाजी द्या. मुलांना ग्राउंडवर खेळायला शिकवा, मुलांना घरात खेळायला शिकवा, म्हणजे प्रॉपर जे काय करायचं ते करायला शिकवा. मोह मायाच्या जगाच्या मागे लागू नका. मोबाईल हे सगळ्यात बेकार आहे मानवावल्यांनो, त्याच्यापासून मुलांना आयुक्त ठेवा. मुलांना टेन्शन घेऊ नका आणि तुम्हीही त्यांच्या शिक्षणाचं टेन्शन घेऊ नका. प्रॉपर नॉलेज देण्याचा त्यांना प्रयत्न करा. कराड मॅडमने या ठिकाणी जे छोटंसं रोपटं लावलं होतं, निश्चितच सौदागर सर म्हणल्याप्रमाणे आणि चाटे साहेब म्हणल्याप्रमाणे तुमचा जर प्रामाणिकपणा असेल तर तुमच्या प्रगतीला कोणीही रोखू शकत नाही मॅडम. हे वटवृक्ष होईल. अतिशय चांगल्या पद्धतीचा रिस्पॉन्स यायला येईल एवढीच या ठिकाणी केची नगराध्यक्ष म्हणून आणि बनसोड परिवाराकडून शुभेच्छा देते आणि मला या ठिकाणी बोलवलं, माझा मान सन्मान केला त्याबद्दल धन्यवाद मानते आणि थांबते. मी माझ्या वाणीला पूर्ण विराम देते. धन्यवाद मॅडम.